लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. महाराष्ट्रामध्ये घरगुती LPG सिलेंडरचा काळाबाजार आणि रिफिलिंगचा मोठा पर्दाफाश. खासदार संजय देशमुख यांचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांना पत्र. कडक कायद्याची मागणी. महाराष्ट्रामध्ये घरगुती LPG सिलेंडरचा बेकायदेशीर व्यावसायिक वापर, धोकादायक रिफिलिंग आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या काळाबाजाराचे एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. या संवेदनशील मुद्द्यावर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी मंत्री संजय उत्तमराव देशमुख यांनी थेट केंद्र सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. खासदार देशमुख यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांना अधिकृत पत्र लिहून राज्यातील हा बेकायदेशीर खेळ रोखण्यासाठी कडक केंद्रीय कायदा करण्याची आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा. खासदार संजय देशमुख यांनी आपल्या पत्रात ग्राहक हक्कांसाठी काम करणाऱ्या ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन या संस्थेच्या ग्राउंड सर्व्हेचा हवाला दिला आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्रात बेकायदेशीर घरगुती सिलेंडर विक्री आणि काळाबाजाराची एकूण 2490 प्रकरणे उघडकीस आली आहेत. ज्याचा अहवाल संबंधित विभागांना सुपूर्द करण्यात आला आहे. 571 FIR नोंदवूनही गॅस एजन्सीची मिलीभगत कायम. अलीकडील सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील या बेकायदेशीर व्यवसायाबाबत आत्तापर्यंत 571 FIR नोंदवण्यात आलेले आहेत. या प्रकरणांच्या वर्गीकरणामुळे सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घरगुती सिलेंडरचा हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कारखान्यांमध्ये बेकायदेशीर व्यावसायिक वापर. 117 प्रकरणे वाहनांमध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीने LPG गॅसचा वापर. 85 प्रकरणे एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीर गॅस ट्रान्सफर, रिफिलिंग करण्याचा खेळ. 52 प्रकरणे थेट गॅस एजन्सीकडूनच केली जाणारी सिलेंडरची काळाबाजारी. जळगावसारख्या अपघातामधून धडा घेण्याची गरज. खासदार देशमुख यांनी पत्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या जळगाव बाससारख्या भीषण अपघाताचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये 13 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष आणि बेकायदेशीर रिफिलिंग हीच मोठ्या अपघातांची मुख्य कारणे असतात, असे त्यांनी स्पष्ट केले. LPGचे नियमन आणि ऑइल मार्केटिंग कंपन्या पूर्णपणे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येत असल्याने हे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी केंद्राचा हस्तक्षेप अत्यंत आवश्यक बनला आहे. केंद्रीय मंत्र्यांकडे 4 मोठ्या मागण्या. जनतेची सुरक्षा आणि सरकारी संसाधनांची चोरी रोखण्यासाठी खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर खालील मागण्या ठेवल्या आहेत. विशेष टास्क फोर्सची स्थापना. राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीनं 2490 प्रकरणांची जलद चौकशी करण्यासाठी केंद्रीय विशेष कार्य दल स्थापन करण्यात यावे. परवाना रद्द करणे आणि अजामीनपात्र कलमे. काळाबाजारात गुंतलेल्या गॅस एजन्सीचे परवाने मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाईन्स अंतर्गत त्वरित रद्द करण्यात यावेत आणि दोषींवर अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल करण्यासाठी कायदा कडक करण्यात यावा. अनिवार्य सुरक्षा आणि स्टॉक ऑडिट. भविष्यातील अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व LPG वितरक आणि एजन्सीचे व्यापक सुरक्षा आणि स्टॉक ऑडिट अनिवार्य केले जावे. बेकायदेशीर रिफिलिंग मुक्त भारत मोहीम. घरगुती सिलेंडरचा हा गैरवापर मुळापासूनच उपटून टाकण्यासाठी देशपातळीवर एक विशेष अंमलबजावणी मोहीम सुरू करण्यात यावी. खासदार संजय देशमुख यांच्या या पत्रानंतर आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय महाराष्ट्रात पसरलेल्या या बेकायदेशीर सिंडिकेट आणि गॅस एजन्सीच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी काय पावले उचलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. नाशिककरांनो,
तुमच्या कारचं रूप बदलायचे तर एकच ठिकाण. लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 9822 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.